मला ना एक कल्पना सुचली. आपण आत्ता मोनिकाकडे जाऊन तिला विश करूया. हो चालेल की, म्हणजे तिची भेटही होईल. आई तुमचं काय म्हणणं आहे? मी पण तयार आहे. हो, बरेच दिवस झाले सुनबाईंशी बोललो नाही आपण. चला मला माहितीये तुमचा उत्साह खूप दांडगा आहे, पण आता पण काय? पण किती वाजले ते तरी बघा ना. तिचे आजी आजोबा झोपले असतील आता. नाही, तिला भेटायला घरी कशाला जायला पाहिजे? तिच्या मैत्रिणींबरोबर भटकत असेल ती. असं काही नाहीये नानू मामा. ती घरी आराम करते. मी तिलाच भेटून येतो. तो करेल, आपल्या सगळ्यांच्या वतीनं तिला विश करेल. आणि हे बघा, नवीन वर्ष आपल्या सगळ्यांचं आहे, त्यामुळे तो आपल्या वतीनं तिला विश करेल. मोनिका आणि बाळ आपल्या बरोबरच असणार आहे. अजून कशी नाही आली मनू? हो ना. मनू कशी गमू ना? तुझीच वाट बघत होतो आम्ही. आता आम्ही जातो तिथे. हो, तिथे कोणीतरी असायला हवं ना. नको, विक्रांतने सांगितलंय आज कुणीही येऊ नका. आणि खरंच काळजी करण्यासारखं काही नाहीये. बरं ठीक आहे. मलाही त्यांनी सांगितलं जाऊन झोप तू. अशी नाती अभावानच मिळतात. सलील रागावला का ग? हो, कारण आज तुम्ही पहिल्यांदाच भेटणार होतात आणि नेमकं हे सगळं असं झालं. नाही, खरं तर असेच प्रसंग महत्वाचे असतात. अशाच वेळी माणूस कळतो. काय म्हणाला? नाही चिडणार. तसा तो समजूतदार वाटतो माणूस. तसं असेल तर ठीक आहे. मी काय म्हणतो, तू आता स्वतः त्याला फोन कर आणि जाऊन भेट. हो हो, कारण आता तो नाही करणार फोन. अगं म्हणजे नाही म्हटलं तरी संकोच वाटतो ना. मी उद्या करते फोन. बोल, काय झालं? काही नाही, ते सहज फोन केला होता का? नाही,
तू हॉस्पिटलमध्ये फोन कर आणि मोनिकाची जरा चौकशी कर. इथून ते करणं जरा रिस्की आहे. ओके. तू काय करतेस? विचार. या मोहन आणि गीताला ना हे सेलिब्रेशन वगैरे सगळं जमतं आणि शोभतंही. आपल्याला नाही बाबा सुचत असलं काय. पण विक्रांत मात्र गप्प होता. होता की नाही? आलं म्हणजे लक्षात. मी बोलणार आहे त्याच्याशी. मी काय म्हणते, तुम्ही त्याला विचारा ना की मोनिका कधी येणार आहे. नाही येणार. काय? बाहेर सगळे होते म्हणून मी बोललो नाही. आज मोनिका चेकअप साठी आली होती आणि तिला ऍडमिट केलंय. काय? अगं बाई, मग आता? पण तू इतके सहज सांगतोस, काय वाटत नाही तुला? अहो, आपण तिला भेटायला जाऊया. पण काय झालं काय? आई काहीही झालेलं नाही. ओके. अगो बाई, मी तरी काय वेडी. बघा याला काय विचारते. अहो, दिवस भरत आलेत ना तिचे. काय? अहो, हा काय सांगणार, मी सांगते ना. जास्तीत जास्त 2 दिवस. म्हणजे नवीन वर्ष उत्तम बातमी घेऊन येणार. वा की नाही? वा वा वा. पण आपल्याला तयारी करायला हवी. कसली? अहो, आपण कसली तयारी करायची? हल्ली सगळं. मी डिंकाचे लाडू करायला घेते. विक्रांत, मानसी, तू आता हॉस्पिटलमध्ये? तेच कारण आहे ज्यासाठी तू इथेस. माहित नाही का, पण मला ताईची आठवण आली. मानसी, तुझा आणि माझा प्रॉब्लेम एकच आहे. केअर, काळजी. ह्या गोष्टी आपण नाही थांबवू शकत. कशी आहे ती? तिलाच बघून आलोय आता. शांत झोपलीये. सो मी सारिकाला सुद्धा घरी पाठवलंय. बरं झालं. ऍक्च्युली मी पण तेच सांगणार होते की प्रत्येकाचं न्यू इयरचं काहीतरी सेलिब्रेशन असतं. सो तुझं काय ठरलंय? मी कधीच 31st सेलिब्रेट नाही करत. का? नाही करावं असं वाटलं. मला वाटतं हे सगळं त्या एका रात्रीच्या आठवणींचा खेळ आहे. आणि ही सगळी धडपड त्या एका रात्रीच्या आठवणींसाठी असते. आणि सेलिब्रेशनच्या नावाखाली बरेच जण करतात तर काय, फक्त धिंगाणा. म्हणजे गप्पा गोष्टी ठीक आहेत, पण फक्त रिवाज म्हणून एखाद्या नशेच्या आहारी जाणं, मग दुसऱ्या दिवशी आठवतही नाही आपण काल काय केलं होतं ते. ह्या कसल्या आठवणी? मला माहितीये तुला माझं पटत नसेल, पण या बाबतीत मी आहे थोडी बोर. का? तुला वाटलं म्हणून? हे बघ मानसी, बोर्डम, सेलिब्रेशन या गोष्टींच्या डेफिनेशन प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. आणि जग जसं सेलिब्रेट करतंय तसंच आपण सेलिब्रेट केलं तरच ते सेलिब्रेशन आहे असं नाहीये ना. काय झालं? काही नाही. मग तू हसतेस का? काही नाही, मी बोर नाहीये याचं सर्टिफिकेट मला मिळालं म्हणून. मी सुद्धा तसा नाहीये बरं का. तसा म्हणजे? तसा म्हणजे 31st सेलिब्रेट न करणार. मी सुद्धा धमाल करतो, मजा करतो, हसतो, हसवतो. पण मग आता आय मीन 31st सुरू झालाय आणि तू अजून. मी तुला सांगितलं ना, एन्जॉयमेंट, सेलिब्रेशन ह्याचं डेफिनेशन प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. मी सुद्धा सेलिब्रेट करतो, पण माझ्या पद्धतीने, एकटाच. म्हणजे मी वर्षाच्या शेवटच्या दिवशी रिव्हर्स सिनेमा बघतो. आता हे काय? रिव्हर्स सिनेमा म्हणजे आपल्या वर्षभरातल्या आठवणींना पुन्हा एकदा सिनेमाच्या रूपात बघायचं. मग त्यातले छान छान क्षण आठवायचे. जिथे हसू येईल तिथे खूप हसायचं. जिथे वाटलं की आपली चूक झालीये ते लक्षात ठेवून पुढच्या वर्षी तशी चूक करायची नाही. असतंय. मग यावर्षी नाही पाहिला सिनेमा? हो, बघणार आहे ना. पण यावर्षी मी एकटा नाही, माझ्या बरोबर एक प्रेक्षक सुद्धा आहे.
मॅडम तुम्हाला एंट्री फ्री आहे बरं का. का बरं? ते मी सिनेमा पाहिल्यानंतर सांगेन. चला. काही क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच मेडिकल असोसिएशन तर्फे माझा सत्कार झाला होता. या वर्षी घरात अनेक सोहळे झाले. मार्च मध्ये माझं लग्न ठरलं, जुलैमध्ये ते झालं. 18 जुलै. काय करतेस? काही नाही. हो, मला वाटलं तुला माझी आठवण बिठवण येत असेल. तुला माहितीये, मी तुला लग्नाच्या दिवशी हॉलमध्ये पाहिल्या मला काय वाटलं होतं? सांग ना. वाटलं की काय खडूस माणूस आहे हा. ह्याच्या नाकावरची माशी उडवून दाखवली तर काय द्याल अशी पैज लावणार होते मी. काय? आणि तू माझ्याशी बोलायला आली होतीस ना, तो क्षण पण माझ्या चांगला लक्षात आहे. विक्रांत, एक विचारू? येस. एनी प्रॉब्लेम? आपल्यातलं पहिलं भांडण मी कधीच विसरणार नाही. आणि तू सुद्धा निर्मला आत्यांवरून मला घाबरवलं होतंस ना, तो क्षण मी कधीच विसरणार नाही. आत्ताच एकदा डोकं फिरलं ना, व्हेरी डेंजरस. म्हणजे काहीही शिक्षा करते ती. हो, जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून सांगतोय तुला. मी तुला मगाशी एंट्री फ्री आहे असं का म्हटलं माहितीये? कारण या वर्षीच्या आठवणींच्या सिनेमात तुझा रोल खूप महत्वाचा होता. बेस्ट फ्रेंड्स. या वर्षात राग येणाऱ्या, टेन्शन देणाऱ्या खूप गोष्टी घडल्या. पण आपल्या मैत्रीनंतर गेल्या काही महिन्यातल्या ज्या आठवणी आहेत त्या इतक्या चांगल्या आहेत की त्यांच्यामुळे त्या वाईट आठवणी आठवल्या सुद्धा नाहीत. आणि याचं क्रेडिट जातं फक्त तुला. हॅपी न्यू इयर. विश यू द सेम. थँक्यू. हॅलो. हाय मानसी. हाय. मला आधी सांग, तुझी ताई कशी आहे? आय नो, कॅन आय हेल्प यू हे सुद्धा विचारायला मला वेळ नाही मिळत, म्हणून मी आत्ता विचारतोय. सगळं ठीक आहे ना? हो. मला माहिती आहे आपल्यातल्या रिलेशनला अजून मैत्री असं सुद्धा नाव नाही मिळालं, पण एखाद्याची मदत करायची असेल तर नात्याला नाव असायलाच हवं असंही काही नाही, बरोबर ना? म्हणून विचारतोय. हे बघ, काही मदत लागली तर मला सांग प्लीज. नाही ताई, ठीक आहे आता. मग ठीक आहे. कोण? आज भेटूया का? तू फक्त वेळ आणि ठिकाण सांग, मी पोचतो. मी दोन्ही गोष्टी SMS करते. ठीक आहे, मी वाट पाहतो. बाय. बाय. सलील, आज भेटताय का? माझी गुणाची ग बाय ती. चल लाग, तयारीला लाग.
हाय, गुड मॉर्निंग अँड हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. होप सो. फ्रेश वाटतेस म्हणजे सगळं नॉर्मल आहे आता. एक विचारू विक्रांत? बोल. काल आपण कोर्टात गेलो नाही त्याच्यामुळे आता हे सगळं पुढे जाणार नाही ना? नाही. हे बघ, कायदा हा वेळ प्रसंगी फसवणाऱ्यांना पकडण्यासाठी असतो. आणि आपण जर तू म्हणतेस तसं वागून कायद्याला फसवलं तर ते चांगलं नाही. नाही, मी केलाय फोन, पुढची डेट मागवली. आराम कर. Switched off. Wow, Mr. Salil Pandit. Great. बोल विक्रांत. सॉरी, मी तुला नको त्यावेळी डिस्टर्ब करतोय, पण माझं काम अडलंय म्हणून मी फोन केला. बोल ना. अगं, ते रेडकरांची फाईल कुठे ठेवली आहे? मला सापडत नाहीये. ती माझ्या डेस्कवर आहे. ओ अच्छा, थँक्यू थँक्यू. अँड सॉरी वन्स अगेन, मी तुला डिस्टर्ब केलं म्हणून. इट्स ओके. बाकी कसं काय चाललंय तुमचं? भेटलत की नाही अजून? वेल, मी वाट बघते. रादर बराच वेळ झाला मी वाटच बघते. ओ, सलील पंडित अजून आला नाही. बघ ना किती वेळ झाला. इट्स ओके, उशीर होण्याबद्दल काही नाही, पण निदान एक मेसेज तरी करायचा. अजून किती वेळ वाट बघायची मी? आणि का? तू नर्वस होऊ नकोस, ओके? तू जर पटकन आला आणि तू अशी अपसेट दिसलीस त्याला, मग काय? मुळात ना मला वेळ न पाळणारा माणूस आवडणारच नाही. मानसी, शांत हो, जरा पेशन्स ठेव, ओके? लगेच असा ग्रह करून घेऊ नकोस, येईलच तो. ठीक आहे, थांबते मी, पण मोजून 5 मिनिटं थांबणार आहे मी आता. बस. काय नखरे असतात ना तुम्हा मुलींचे. थांब ना थोडा वेळ, येईल तो. एक्सक्यूज मी, तू त्याची बाजू का घेतोय? कारण मी सुद्धा मुलगा आहे. ओ, ती बाजू घेतली तर घेतली, मला नाही फरक पडत. हे बघ, मी त्याची बाजू घेत नाहीये, पण मला असं वाटतं की तू अजून थोडंसं थांबावं, येईलच तो. आता जरी तो आला ना तरी मी त्याला ऑलरेडी नापसंत केलंय.